तर आज मी घेतला या सुंदर साडीवरचा ब्लाऊज शिवायला. ही काठाची साडी आहे आणि या साडीचा मला ब्लाऊज शिवायचा आहे. तर या साडीमधला रेड कलरचा जो आहे, पिंक रेड असा कॉम्बिनेशनमध्ये ब्लाऊज पीस आहे आणि याचा मी आता ब्लाऊज शिवणार आहे. तर ब्लाऊज शिवण्यासाठी मी आधी नेहमी पेपर कटिंग करून घेते, कारण कटिंग असली ना केव्हाही तुम्हाला ब्लाऊज शिवायला बरं पडतं, वेळ जात नाही वाया. त्याच्यासाठी मी नेहमी आधी पेपर कटिंग एक करूनच ठेवलेली असते. तर लगेच मी पेपर वगैरे ठेवून ती कटिंग करून घेतली. तर शिलाईचं जे पण काम असतं ना ते मी बाल्कनीमध्ये करते, कारण शिलाईची मशीन जी आहे माझी मी बाल्कनीतच ठेवलेली आहे. मोकळ्या वातावरणात बरं वाटतं बसायला वगैरे, त्याच्यामुळे मी तिथेच ठेवून देते. तर एकीकडे दुपारच्या वेळेस हे असं कामं चालू होती. समोर गार्डन करायचं, त्याच्यामुळे इथं माती टाकायचं काम चालू होतं आणि रात्रीचे माझ्या बाल्कनीचं सेलिंगचं काम चालू होतं, त्याच्यामुळे ब्लाऊज काही शिवायला मला भेटलाच नाही. तर जी माती टाकली होती ती सगळी पसरवून घेतली. तर त्यासाठी सुद्धा माणसं होती आणि माणसं असल्यानंतर त्यांना चहा पाणी नाश्ता जेवण सगळं काही करावं लागतं, त्याच्यामुळे वेळ काही भेटलाच नाही. तर कंप्लीट 20 दिवसानंतर हा माझा ब्लाऊज कंप्लीट झाला आहे आणि तो ब्लाऊज असा आहे.